तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही तळीवर आलो होतो आणि एक वेगळाच आम्ही म्हणजे असंच टाइमपास करतोय, पण ते तुम्हाला दाखवतो काय करतोय. ते मासे पकडतोय पिशवीमध्ये आंब्याच्या फोडी टाकून, आणि आतापर्यंत 2-3 पकडले होते, पण तोपर्यंत मी व्लॉग काय स्टार्ट केला नव्हता. आता व्लॉग मी स्टार्ट केला आहे, तर परत एकदा आम्ही ते प्रयत्न करतोय आणि मी तुम्हाला दाखवतो आम्ही कसे पकडतोय. ते सोडून देतोय काय असं त्यांना पकडून ठेवत नाहीये. बस आता नाही येणार. या आम्ही आंब्याची फोड त्या पिशवीमध्ये लावतोय आणि आता काढला होता एक जस्ट मासा, तो तुम्हाला दाखवला असता. हा काय कुठे मला तोंडावर हा लाईट इथे. ते पाणी थोडं घाण झालंय कारण लोक म्हणजे आता लोक गावातले इथे कपडे धुवायला आले होते आत्ताच, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. याच्या अगोदरचा जर तुम्ही ब्लॉगने बघितलं असेल जिथे मी आणि रोहित आलो होतो तिथे असं नव्हतं आहे पाणी. मस्त असं व निसर्गाच्या सानिध्यात असं मस्तपैकी आंबा खातोय आम्ही. आंबा खाऊन झाल्यावर आम्ही इथेच टाकतोय कारण परत घाण नको व्हायला. आम्ही घरी घेऊन जाऊ बाकी नाही, पण ते परत माशा बिशा होते. हा किंगफिशर नाही, किंगफिशर नाही, हा किंगफिशर चोच एकदम उंच असते. हा किंगफिशर आम्ही पकडला होता. बघा पक्षी बघा, आवाज नका करू, एक वेगळीच आहे. किंगफिशर आपला सुतार किंगफिशर आपण इंग्लिश नाही नाव शोधत होतो. पक्षी एकदम वेगवेगळे म्हणजे तुम्ही बघाल ना की बर्ड सेंच्युरी पण फेल आहे. एवढे इथे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आहेत. बर्ड सेंच्युरी पण फेल आहे. फोटो आहे माझ्याकडे, खूप भारी भारी. तिथे पण कोणतरी पोहतंय पाण्यामध्ये. असे खूप सारे पक्षी आहेत. आम्ही ज्या दिवशीपासून आलो त्या दिवशीपासून बघतो. एक तर आम्ही बघतो रोहित आणि मी, तो आम्हाला दिसत नाहीये. खूप मोठा आहे त्याची चोच, कदाचित तो किंगफिशर आहे असं लोक बोलतात. किंगफिशर एवढा मोठा नाही, किंग नाही, किंगफिशर साईज. बघा आम्ही अशी या पिशवीमध्ये आंब्याची फोड टाकली आहे आणि असं आजूबाजूला असं फिरत आहे. तर हे आम्ही असं लावून ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये 3 वेळा तरी पकडले होते आतापर्यंत. आता त्यांना माहिती पडलंय कदाचित. दाखवतो. आता आम्ही नवीन आयडिया लावतोय, इथे लावून ठेवलंय. तर आम्हाला पकडायला भेटले मासे, पण तेव्हा माझा ब्लॉग चालू नव्हता. बघा असे तोंड. मी लाजळूचं झाड बघा, लाजळूचं झाड हे बघा बंद झालं. आता ती ह्याला हात लावेल, मधल्याला हाताला हात लाव. बघा बंद झालं. हा बंद झालं. ह्याला हात लाव, या हिरव्याला. असं वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत एकदम, म्हणजे जंगल रान असल्या कारणामुळे खूप वेगवेगळं. आता तुम्हाला दाखवलं लाजळूचं झाड. तर आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी मासे तर पकडले होते आम्ही, त्याच्या आता मी फोटोज टाकतो. हे फोटोज बघा तुम्ही, आम्ही पकडले तेव्हा 3 वेळेचे, कारण व्हिडिओ तेव्हा मी ऑन केला नव्हता शूट करायला. तर आता आम्ही निघालो इथून आणि आज मी तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये माझं गाव दाखवणार आहे, सगळ्या वाड्या, ग्रामदैवत. तर तुम्ही पुढे व्लॉग बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण खूप नवीन नवीन व्हिडिओ कोकणातले तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. आणि खाली कमेंट नक्की करून सांगा की तुमच्या गावामध्ये देखील असे काही स्पेशल आहेत का वस्तू किंवा स्पेशल गोष्टी आहेत का. राहू दे. हे बघा चालली मुंबईला 4 दिवसाची सुट्टीला वर आली होती. टाकतं कोकणात यायला 4 दिवसाची सुट्टी. तर आम्ही किती 12-13 दिवस टाकली. मला कमी वाटते. रोहन तर आहे, रोहित तर आहे, पण रोहितचा 1 नंबर आहे. रोहित कमीत कमीत 28 पर्यंत गावी आहे.
मजा आहे रोहितची. आता जर तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल तर रोहितने शूट केला आहे मोस्ट ऑफ सगळ्याच घरभरणीचा. तर ती फक्त आपल्या घराच्या घरभरणीसाठी आली होती आणि आता परत कल्टी मारते. ते बघा कल्टी. आता जनशताब्दी रत्नागिरीवरून गाडी आहे. तर रोहित सोडायला वगैरे आम्ही चलो. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही चाललो एका कामासाठी आमच्यापासून 2-3 किलोमीटर असलेल्या गावामध्ये. म्हणजे तिकडे बाजारपेठ आहे, तिकडे छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला भेटतात. आम्हाला काम निघालं तर आम्ही तिकडे निघालो आहे. फ्रेश वगैरे झाला, आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. थोडंसं मला समजून घ्या कारण गोप्रोने शूट करत असल्या कारणामुळे नाईटला एवढा जस्टिस देत नाही तो. पण मी जे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते रेअर आणि ओरिजिनल आहे. त्या कारणामुळे तुम्ही ब्लॉग नक्कीच एन्जॉय कराल. तर आता आम्ही निघालो रोहित आणि मी. बघा थोडंसं म्हणजे एक बऱ्यापैकी काळोख पडायला सुरुवात झाली कारण 7-10 झालेत आता. आणि 7-10 झाले असल्या कारणामुळे काळोख पडायला सुरुवात झाली. तर तिथे आता मी जे जाणार आहे तर तिथे पण माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या आजोळच्या आठवणी दाखवल्या तसंच माझ्या आजोळच्याच आठवणी आहे. आणि तिथे एक मोठी बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेचा दिवस पण असतो. जमलं तर मी आणि रोहित तुम्हाला ती पूर्ण बाजारपेठ कॅप्चर करून दाखवेन कारण खूप कॉन्टेंट सुंदर येतो आणि खूप वेगळंच आहे. तिथे एक थ्रिल असतं त्या बाजारपेठेमध्ये. खाण्यापासून ते मच्छीपासून सगळ्याच गोष्टीची चंगळ असते. आता मी तुम्हाला तिथे डिरेक्ट जातो आणि मगच सगळ्या गोष्टी दाखवतो. वळण बघा, तुम्ही वळण बघा फक्त, म्हणजे क्लासिक एकदम. बघा माझ्या रोहितच्या गावची, गावच्या 4 गावांची पुढे पुढे येते. आम्ही ते लहानपणी आंघोळ करायला यायचो. मला दाखवतो. तुम्हाला दिसतंय पाणी, हे बघा दिसतंय तुम्हाला पाणी. इथे आम्ही आंघोळ करायला यायचो. आता कालांतराने आम्ही येणं बंद केलं आहे. कालांतराने बंद करण्याची गोष्ट अशी आहे की आम्हाला समजलं की व्हायचो ब्रिजच्या खाली पुष्कळ प्रमाणामध्ये खोली वाढली आहे पाण्याची आणि ते तेवढं सेफ राहिलेलं नाही आहे पोहणं. त्या कारणामुळे आता आम्ही या नदीवर पोहायला नाही येत. आता आम्हीच खूप वर्षाने आलो, आम्हाला असं समजल्यामुळे आम्ही नाही. आता आम्ही चाललो आहे पुढे पुढे पुढे. बघा आता ह्या लेफ्टचं जे आहे ते आपल्या ह्याचा आजोळे, रोहितचा आजोळे. बघा एकदा बस स्टॉप रोहितचा आजोळे. मी येताना तुम्हाला प्रॉपर दाखवेन. आता थोडंसं बॅक साईडला असल्या कारणामुळे मला थोडा फ्लिप नाही करता आला मोबाईल. वन साईड गावाला आल्यानंतर ती एका हातावर कळशी पाण्याची मीच आता बघू ब्लॉक करायचं. थोडं एकदा मागून कुठेतरी गाडी ओके टेम्पो आहे. तर आम्ही लोकेशनला पोचलो आहे आणि इथली एक विशिष्ट गोष्ट म्हणजे अशी की इथे आमच्या आजीची जी पेन्शन होती त्याची बँक होती, बँक ऑफ महाराष्ट्र. तर आम्ही तिच्यासोबत आहे ना गावी आल्यावर दर महिन्याला यायचो म्हणजे पेन्शन काढायला. तर तेव्हा ती आम्हाला नाही तर खाऊ घेऊन द्यायची भरपूरसा आणि काय हवं ते घेऊन द्यायची. त्या खूप सुंदर आठवणी. मी तुम्हाला दुकानं दाखवतो. एक प्रॉपर दुकान होतं नाश्त्याचं, तिथे आम्ही नाश्ता करायचो. हे बघा ही आता ती गावात एंट्री झाली आणि आता आपण जिथून आलो
सुंदर असं इथे हे बघा. हा अजून आलं नाहीये, आत्ता आलं. आणि आता काय आलं तर इथे खूप मोठा बुधवारचा बाजार भरतो. बाजार विविध बाजूच्या गावातून खूप वेगवेगळी लोक येतात की त्यांना जशी शॉपिंग करायची असते तशी. हां मच्छीचा माल हे बघा ना, हे बघा बॉक्स दिसले, हे दिसले ते. आता मी तुम्हाला बॉक्स दाखवले. ही अख्खी बाजारपेठ आहे. ही बुधवारची बाजारपेठ असते प्रॉपर. आता ते मी तुम्हाला दाखवलं ते इथे लावायचं. हां हे एक दुकान होतं तिथे ना, पुढे आहे हॉटेल दाखवतं शेवटचंच आहे. हां आपण मागे मधोमध आहे ते हॉटेल. त्या हॉटेलच्या समोर एक मिसळ पाव आणि कांदा भजी दाबून खायचं. दाबून सगळे वडापाव सगळं दाबून खायचं. खूप मजा करायची. आणि मग आई आम्हाला गाडीने लाल डब्याने बघा इथे येते वाटतं. आम्हाला आई नंतर घरी घेऊन जायची सगळी खाऊन पिऊन घेतल्यानंतर. नाही बघा हा जो आहे हा सगळा मार्केट आहे. हा मार्केट सगळा जो आहे हा बुधवारचा इथे पूर्ण भरलेला असतो. ह्या ज्या जागा दिसत आहेत ना, ह्या जागा सगळ्या भरलेल्या असतात आजूबाजूला. कोकणातली माणसं का साधी होळी ते सांगत होते. हां ते कोकणातली माणसं का साधी गोळी याचं आता मी तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. आम्ही आता मेडिकलमध्ये गेलो होतो आणि आम्हाला एक ट्यूब हवी होती. ते फंगससाठी हवी होती. छोटीशीच होतं पण त्या काकी होत्या ते अंगणात बसलेल्या. त्यांना आम्ही सहज विचारलं की मेडिकल बंद आहे का. त्या काकींनी सरळ मेडिकल बंद असल्याचं रिझन न देता त्यांनी त्या व्यक्तीला फोन केला आणि आम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आला आहेत. तर आम्ही गावाचं नाव सांगितलं आमच्या. त्यांनी लगेच बोलवून घेतलं त्या काकींना. त्यांचं मेडिकल होतं त्यांना. आम्हाला तेवढं 10-15 मिनटं थांबावं लागलं. पण त्यांनी एकदा कॉल त्यांनी उचलला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हला फोन केला आजूबाजूचा की ही व्यक्ती फोन का उचलत नाही आहे. हे 2-3 गाव सोडून लोक आलेले आहेत, त्यांना एमर्जन्सी असू शकते. आणि लेफ्टला आणि त्यांनी हां आता काय आता शॉर्ट होणार लागलं म्हणजे अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल चेक केलं तर ती गोष्ट होती. त्याच्यामुळे आम्ही थांबलो. त्या समोरून आल्या आणि त्यांनी आत्ता पण आम्हाला जाताना विचारलं. ज्या काकींनी फोन केला होता मेडिकल ओपन करण्यासाठी, तुम्हाला हवी ती वस्तू भेटली का. तर याच्यावरून एकदम एवढं सुंदर उदाहरण आहे की गावातली माणसं एवढी कोऑपरेटिव्ह असतात, खूप कोऑपरेटिव्ह असतात ती माणसं की फक्त विचारतात काय प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमसाठी ते स्वतः इनिशिएट घेतात, कोणाला दुसऱ्या देशाला इन्वॉल्व नाही करत. ते एवढं सुंदर उदाहरण होतं आत्ताचं.